शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे. सध्या आपण बघतो की भारताच्या दक्षिणी भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालं असून महाराष्ट्राच्याही दक्षिणी भागात ज्या ठिकाणी मान्सून आलेला आहे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून अनेक भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. हे वातावरण आता जवळपास ज्या ठिकाणी मान्सून 2 दिवसात पोहोचण्याची संभाव्य शक्यता आहे त्याही ठिकाणी सुरू झाला आहे. या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण आता एकूणच मान्सून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दुसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. म्हणजे जवळपास रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूरच्या दक्षिणी भागापर्यंत अगदी नांदेडपर्यंत मान्सूनचा प्रवेश सुरू झालेला आहे. एकूणच मान्सून पुढे सरकण्यासाठी अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण होते. जवळपास पुणे, अहमदनगर, बीड, नांदेड दक्षिण किंवा सोलापूर, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे. अरबी समुद्रात असलेले जे पावसाळी क्षेत्र आहे त्याचा हा प्रभाव आहे आणि त्यामुळे आपण यापूर्वीच सांगितलं होतं की महाराष्ट्रात या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. सध्या आपण केवळ 3 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आज वादळी परिस्थिती निर्माण होईल असा आपला अंदाज होता आणि त्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्या देखील दक्षिणी भागात गोव्याच्या दरम्यान म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या सर्व भागामध्ये अगदी पुण्यापर्यंत, रायगड जिल्ह्यापर्यंत या वादळाचा प्रभाव संपूर्ण दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असा वाढण्याची शक्यता असून महाराष्ट्रावर त्याचा जोरदार परिणाम होण्याची शक्यता GFS मॉडेलने देखील व्यक्त केली आहे. GFS मॉडेलनुसार देखील कोकण किनारपट्टीला मोठं पावसाळी क्षेत्र पुढील 3 दिवस राहण्याची शक्यता कायम आहे. अगदी आपण 12 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा हा वादळी प्रभाव राहणार आहे. आपण स्कायमेटनुसार देखील बदलत्या वातावरणाचा अंदाज घेतला तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा असं पावसाळी क्षेत्र अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकतं आहे उद्या 9 तारखेला. आणि हा एक वादळी प्रभाव असल्यामुळे काही विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. आपण बघतो की स्कायमेटने देखील याचा प्रभाव 10 तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात दाखवला आहे. मराठवाड्याच्याही पश्चिमी भागात त्याचा प्रभाव असणार आहे. थोड्या अंशाने कोकणावर याचा प्रभाव वाढेल परंतु महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात तो कमी होईल असं स्कायमेटचं मत आहे. परंतु आपला अंदाज आहे की हे वातावरण जवळपास 12 तारखेपर्यंत महाराष्ट्रात प्रभाव टाकेल आणि त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास मदत होईल. साधारण 16 तारखेपासून वातावरणात खूप मोठा बदल होईल आणि पूर्वेकडून मान्सून पुन्हा गतिमान होईल आणि मान्सूनचा पुढचा प्रवास जो साधारण 13, 14, 15 थांबलेला असेल तो पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता राहील. ECMW मॉडेलनुसार आपण बघतो महाराष्ट्रामध्ये उद्या बऱ्याच विभागात जोरदार पाऊस राहील. त्यामध्ये मुख्यत्वे करून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असं हे वातावरण राहणार आहे. तर पावसाची जास्त तीव्रता ही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे. ECMW मॉडेलने मात्र या वादळी सिस्टमचा प्रभाव महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या बहुतांश भागामध्ये म्हणजे पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात हा प्रभाव 10 तारखेला राहील.
11 तारखेला देखील याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, मध्य महाराष्ट्र आणि कोकण असा याचा प्रभाव कायम आहे. 12 तारखेलाही याचा प्रभाव काही प्रमाणात महाराष्ट्राच्या दक्षिणेला सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील याचा प्रभाव कमी होईल. या मॉडेलमध्येही आपण स्पष्टपणे बघतो की नाशिकचा दक्षिणी भाग, छत्रपती संभाजीनगर जालन्याचा दक्षिणी भाग आणि अगदी नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळच्या काही भागापर्यंत पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. त्याचबरोबर लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये याचा प्रभाव खूप आहे. सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव वाढलेला आहे. मात्र अजून मुंबई, ठाणे, पालघर किंवा या भागामध्ये अजून पावसाचा जोर वाढलेला नाही. त्यामुळे अजून कोकणात पाऊस सुरू झालेला नसल्यामुळे, अजून मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात झालेली नसल्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरींचा जोर कायम आहे. पुढील 3 दिवसामध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे, अहमदनगर आणि बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावतीपर्यंत किंवा इकडे जळगाव, धुळे, नाशिकपर्यंत, पालघरपर्यंत या 3 दिवसात पावसाची शक्यता आहे. पुढे देखील प्रत्येक दिवशी पावसाचं प्रमाण वाढत जाण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या 1004 हेक्टोपास्कल उत्तरेला तर 1006 हेक्टोपास्कल हवेचा दाब दक्षिणेला आहे. आपण या ECMWF मॉडेलनुसार सुद्धा बघतो आहोत. आपण या मॉडेलनुसार निरीक्षण केलं असता आपण बघतो छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, बीड, परभणी, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यापर्यंत, साताऱ्यापर्यंत हे पावसाळी वातावरण आहे. आज नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण नाही. त्याचबरोबर आपण पूर्व विदर्भात थोडं पावसाळी वातावरण आत्ता तयार झालेलं दिसतंय. मुंबई आणि पालघरला किंवा पुणे ते नाशिकच्याही उत्तरेकडील भागात पावसाळी वातावरणाचा प्रभाव कमी आहे. आपण एकूणच बघतो की थोडं रात्री हे पावसाळी क्षेत्र उत्तर महाराष्ट्राकडे थोडा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईलाही आज रात्री पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. एकूणच आपण बघतो तो वादळी वातावरण 9 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात पाऊस देणार आहे. या सिस्टममुळे बऱ्याच विभागात ओढे नाले आता वाहू लागले आहेत. मुसळधार पावसामुळे शेतकरी समाधानी झाला आहे. पेरणीयोग्य अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच विभागात झाला आहे. आता आपण बघतो की कर्नाटकवर आलेल्या या वादळी सिस्टमचा प्रभाव हा उलट दिशेने आहे. मान्सून उत्तरेला सरकत असताना ही सिस्टम मात्र दक्षिणेला सरकताना दिसते आहे. मात्र या सिस्टमचा प्रभाव 13 तारखेला पूर्णतः संपून जाणार आहे आणि नव्याने पुन्हा पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये विकसित व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही. फार मोठा पावसाळी खंड महाराष्ट्रात पडणार नाही. आता मान्सून कोकणात सक्रिय होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या पावसाऐवजी हलके पाऊस किंवा आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.